त्या संध्याकाळी मी फक्त एक बल्ब लावायला गेलो होतो, पण पुढे जे घडलं ते माझ्या आयुष्यातील सर्वात रोमॅन्टिक आठवण बनून राहिलं. पण त्या दिवसानंतर माझं आयुष्यच बदलून गेलं. काय घडलं त्या घरात? ऐका ही रोमॅन्टिक स्टोरी. नमस्कार, मी मनचलचल. आज मी तुमच्यासाठी एक अतिशय मनोरंजक आणि रोमॅन्टिक स्टोरी घेऊन आलो आहे. माझ्या मनचलच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. सांगली जिल्ह्यात एक लहान कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबात एक भाऊ, 2 बहिणी आणि त्यांचे आई-वडील होते. भावांचं नाव रोहित होतं. बहिणींची नावे सतीमा आणि गुडिया होती. मी सुधीर त्यांच्या शेजारी होतो आणि त्यांच्या घरी नेहमी ये-जा करत असे. सतीमा खूप सुंदर आणि आकर्षक स्वभावाची मुलगी होती. गावातील अनेक मुलं तिच्या व्यक्तिमत्त्वाकडे तिच्याकडे आकर्षित होत असतात. मलाही ती आवडत होती. एका दिवशी मी घरी बसलो होतो, तेव्हा त्यांच्या घरातील वहिनीने मला फोन करून सांगितलं की घरातील बल्ब खराब झाला आहे. म्हणून जवळच्या दुकानातून नवीन बल्ब आणायला सांगितला. मी बल्ब घेऊन त्यांच्या घरी गेलो, तेव्हा घरात इतर कोणी नव्हतं. वहिनी एकट्याच होत्या. त्यांनी मला विचारलं, "बल्ब आणलास का?" मी म्हणालो, "हो." मी निघू लागलो, तेव्हा त्या म्हणाल्या, "अरे थांब, आधी हा बल्ब लावून दे आणि थोडा वेळ बस. घरात कोणी नाही म्हणून. एकटं वाटतंय." मी बल्ब लावला आणि त्यांच्या शेजारी बसलो. आम्ही गप्पा मारू लागलो. वहिनी खूप हसतमुख आणि गोड स्वभावाच्या होत्या. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या, "मी चहा घेऊन येते." त्या चहा घेऊन आल्या आणि आम्ही दोघे शांतपणे गप्पा मारत चहा पीत बसलो. त्या माझ्या आयुष्याबद्दल, मित्राबद्दल आणि रोजच्या गोष्टीबद्दल विचारू लागल्या. मजेतच त्याने विचारलं, "तुझी एखादी मैत्रीण आहे का?" मी हसत म्हणालो, "नाही अजून." त्या हसत म्हणाल्या, "मग वेळ कसा घालवतोस?" आम्ही दोघंही हसत गप्पा मारत बसलो. त्या दिवशी आमच्यात खूप छान आणि मैत्रीपूर्ण वातावरण तयार झालं. आम्ही बराच वेळ बोलत राहिलो आणि एकमेकांना अधिक चांगलं ओळखू लागलो. संध्याकाळी सतीमा आणि गुडिया घरी आल्या. त्या दोघीही खूप हसतमुख आणि उत्साह होत्या. मला पाहून त्यांनी नमस्कार केला. आम्ही सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारू लागलो. घरात एक आनंदी आणि हलकं-फुलकं वातावरण तयार झालं होतं. सतीमा खूप शांत आणि कोमल स्वभावाची होती. तिच्या डोळ्यात एक निरागस चमक होती. ती अधूनमधून माझ्याकडे पाहून हसत होती. तिचं ते निरागस हसू पाहून माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. गुडिया थोडी खोडकर स्वभावाची होती. ती सतत मजा मस्करी करत होती आणि सगळ्यांना हसवत होती. आम्ही सगळे मिळून चहा घेतला आणि खूप वेळा गप्पा मारत बसलो. थोड्या वेळाने घरच्या अंगणात थंड वारा वाहू लागला. संध्याकाळचे वातावरण खूप सुंदर वाटत होते. आकाशात मावळत्या सूर्याचे रंग पसरले होते. त्या शांत क्षणात सगळे काहीतरी खूप खास वाटत होते. सतीमा माझ्या जवळ येऊन बसली आणि हलक्या आवाजात म्हणाली, "तुम्ही आमच्या घरी येता तेव्हा घरात वेगळाच आनंद येतो." तिच्या त्या साध्या पण मनापासून बोललेल्या शब्दांनी मला खूप छान वाटलं. आम्ही दोघेही काही क्षण शांत बसलो आणि त्या सुंदर संध्याकाळीचा आनंद घेत राहिलो. हळूहळू अंधार पडू लागला. मी निघायची तयारी केली तेव्हा सगळ्यांनी मला पुन्हा येण्यास सांगितलं.
सतीमाने हलकसं हसत म्हणाली, पुन्हा लवकर ये. मीही हसत मान हलवली आणि घरी निघालो. त्या दिवसाची आठवण माझ्या मनात खूप सुंदर आणि खास बनून राहिली. मित्रांनो, कधी-कधी आयुष्यात काही साधे क्षणही खूप खास बनवतात. थोड्या गप्पा, थोडं हसू आणि थोडीशी मैत्री यामुळेच जीवन सुंदर होतं. मित्रांनो, तुम्हाला माझी ही रोमॅन्टिक स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मनचलच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.